समस्त संत महात्मा ऋषियों की जय भारत। इकडे हाय आज भंडारा, इकडे पूर्ण सजावट झाले आणि बघा यांचं जेवण अशा पद्धतीने बनवतात ते सर्व। भाभी काय पैसे नको नक्की विदाई कोणाचे आम्हाला ठीक सब बढ़िया सब लोग बाय करो सब लोग बाय करो। तर गाईस फायनली पोचलोय बनारस आणि आता थोडं तर गाईस हा आहे कटोरी चाट आहे बघा। तर गाईस हा आहे मणिकर्णिका घाट। तर सुप्रभात गाईज, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे आमचा निघायचा दिवस, म्हणजे ॲक्च्युली आम्ही कालच निघणार होते, पण तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल त्याच्या पहिला जो त्याच्यामध्ये आमचं ॲक्सिडेंट वगैरे झालं, त्याच्यामुळे मग विचार करा की आम्ही रेस्ट करायचं, कारण काल एवढं थकलेलं होतं तर काय एवढं काय जाणवलं नाही, पण संध्याकाळी जसं आम्ही आराम वगैरे केला तर जाणवायला लागलं का थोडेसे मुक्का मार वगैरे लागलेले आहेत। तर आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन सर्व मेडिसिन वगैरे घेऊन आणि इंजेक्शन वगैरे घेऊन थोडंसं हे केलं, तर आज जरा चांगलं वाटते। तर आज शेवटचा दिवस, आता जेवण निघतो इकडून आणि इकडून डायरेक्ट चालू काशी बनारस। तिकीटचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तो पण तुम्हाला सांगतो मी नंतर काय झाला आहे तो। सो चला आता तिकडे जातो, तिकडे थोडंसं 1-2 फोटोज काढायचे त्याचे, कारण त्यांच्या ह्यामध्ये पूजा होते, त्या पूजेचे फोटो काढायचे। चला इकडे हाय आज भंडारा, इकडे पूर्ण सजावट झाले आणि आता घर पूजा वगैरे चालू आहे आणि इकडे भजन मंडळी पण आलेली जेवण अशा पद्धतीने बनवतात ते सर्व। आमचं पंढरी जेवायला बसले आहेत, जेवण आहे की नाश्ता समजत नाही, किती केलं जेवायला। इथे गुलाबजामचा प्रोग्राम चालू आहे, बघा आमचं कसं असते। इकडचे शेफ आहेत, शेफ जे जेवण वगैरे बनवतात बघा। इकडचं राहणीमान खूपच जास्त वेगळं आहे आणि सर्व पद्धती सगळे वेगळे आहेत। म्हणजे आपण बोलतो ना की आपण आपलं कोणतरी गाव असतं, त्या गावामध्ये गेल्यावरती सर्व चालीरीती वगैरे वेगळे असतात, तसंच इथलं पण आहे, संपूर्ण वेगळं आहे, संपूर्ण म्हणजे खूपच वेगळं आहे। गावा साईडचं प्रॉपर असं ना तिथं आहे। आता तुम्हाला दाखवतो आम्ही अंघोळ वगैरे कुठे आहे, ही जी जागा आहे जिकडे आम्ही अंघोळ करायचो, आणि इथे असं काही बाथरूम वगैरे असं नाही आहे का त्याच्यामध्ये अंघोळ करायला लागेल। हेच आहे, याच्यातून बोरिंग आहे, इकडून पाणी येतं, त्याच्या खाली बसून अंघोळ वगैरे करायला लागते। सो चला जेवून घेतो आणि मला भेटतो डायरेक्ट आता नेक्स्ट टाइम। भाभी काय पैसे नको विदाई
द्यायला एवढे जण आहेत. ते बोलतात अजून एक दिवस थांबा, बोलते इकडून जेवण करून झाले. बोलो नको बाबा, आता बस झाला, थांबायचंच नाही ते. नक्की विदाई कोणाची आम्हालाच कळत नाही. आमचीच करायला लावले का खोटं खोटं रडायला पण लागते. काहीच यांचं ह्या लोकांचं आपल्याला खूप प्रेम झाले. हे लोक असं बोलतात की अजून एक दिवस थांबायला पाहिजे. आणि लोक बघा किती आहेत. झेड+ सिक्युरिटी दिले, झेड+ सिक्युरिटी. भरपूर लोक आम्हाला विदाय द्यायला आले. म्हणजे विचार करा इकडचं प्रेम आम्हाला किती देतात ते लोक. खूप भारी रे, खूप भारी. एवढं प्रेम लाईफमध्ये पण कधी कमवू नाही शकत. एवढं प्रेम ह्या लोकांचं आहे आमच्यावरती. सर्वजण सोडवायला येतात आता बघा. चला लवकर लवकर निघतो. ऑटो भेटलेले आहे आणि त्याच्यात पण एक पोल्ट्री बसलेली आहे. काही खरंच बघा, त्या लोकांचं घेत आहे. आता घेतले त्या लोकांनी 25 लाख बघा. सर्वजण आम्हाला सोडवायला आले. तर बरं काय प्रेम आहे. बघा किती लोक आले तरी सोडवायला. बाबा एवढं प्रेम किती व्हायचं. एक गाडी भेटली त्याच्यामुळे सर्व सामान वगैरे सर्व झालं. सो बोलू काय समजतच नाही. इमोशनल झाले, रडायला पण लागले. कारण त्या लोकांचा लढा लागलेला आहे आता. सर्व एवढे दिवस त्या लोकांनी आमचा पाहून केला वगैरे भरपूर काय ना काय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्हाला विचारतं. प्रत्येक गोष्ट सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता, पाणी, जेवण, परत रात्री. खूप 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 आभार आहे. खूप आभार यांचे. वाटत नव्हतं का ऑर्डरवरती फोटोग्राफर लोकांची पण एवढी इज्जत करतात ते लोक. काय रे, म्हणजे आपल्या इकडे मला वाटतं आपल्या इकडच्यापेक्षा ह्या लोकांची खूप ते आहे. ते बघा ही गाडी आले. ह्याच गाडीत आम्ही जातो. ठीक, सब बढ़िया, सब बढ़िया. सब लोग बाय करो, सब लोग बाय करो. चलो चलो चलो. बड़वा ले जा. भोलेनाथ महाराज की जय. चलो गाईस, जय. चला गाईस, आम्ही निघालो फायनली. निघालो इकडून आज एवढ्या मोठ्या इन्सिडेंट नंतर. आणि यहाँ से बनारस के बस कहीं जा था. इकडून आम्ही झालं काशीला. काशीचं बाबाचं दर्शन केलं. कारण पुढं काय झालं आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला काय पण होते. डायरेक्ट आम्ही बाबाचं दर्शन केलं. हाँ तो नहीं है. डायरेक्ट बना डकवास बनारस का. हाँ तो वहाँ है ना, वहाँ पता लगे. अच्छा वहाँ पता लगे. आने वाले ना काय आता बसतोय वाराणसीच्या बसमध्ये. आणि इकडे बसचा काही भाव ठिकाणा नाही. म्हणजे आपल्या इकडे तरी ठीक आहे की म्हणजे भाव ठिकाणा असतो की चल बाबा बस यात टायमाला येते वगैरे. पण इथे काहीच नाही बोलवता. बस कधी पण येते आणि कोणत्या पण टायमाला येते असं आहे. म्हणजे ते 24 तास चालू असतात. पण अर्ध्या तासातून बसच येतात. आणि याच्यामध्ये असं पण आहे का मिनी बस आणि एकदम मोठ्या बस आहेत. तर आम्ही मोठ्या बसमध्ये बसलो कारण मग जागा भेटली. बस पण आली तर मग विचार केला की बसून जाऊ. थोडंसं अर्धा एक तास जास्त जाईल. कारण कसं आहे ही बस आहे ना ही पूर्ण गावामध्ये फिरते. म्हणजे जेवढे पण गाव आहेत ना इकडून जाताना वाराणसीला म्हणजे बनारसला जाताना तर ती सर्वमध्ये फिरते. आणि दुसरे जे आहेत ना मिनी बस ते आतमध्ये नाही बसत. डायरेक्ट बाहेरच्या बाहेरूनच निघतात. म्हणजे बोलतात ना आपल्या बायपास बसेस असतात ना त्या टाईपमध्ये मिनी बस आहेत इकडे. तर आता बसमध्ये बसलं आता डायरेक्ट वाराणसीला उतरू. आणि मग तिकडून टेम्पो वगैरे काहीतरी करायला लागेल बोलतात. टेम्पो नाही तर काहीतरी जे काय असतात ते तिकडून एक 15-20 मिनटाचा रस्ता असेल. बस बघा इकडची. आता पोचलो जौनपूर. आणि बस बघा डेपो. बस बघा इकडे डेपो बघा कसं आहे. हे डेपो आहे यांचं. हे बघ इथे बस लागलेत ना हे पूर्ण डेपो आहे. आणि आमची बस आता 10 मिनटं थांबणार आहे. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला का थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ किंवा थंडाई किंवा लस्सी बिस्सी. तर आम्ही लस्सी प्यायला आलो इथे बघा. लस्सी प्यायला आलो. लस्सी पिऊन घेतो आणि लगेच निघतो.
तर काहीच फायनली पोचलो आहे बनारस. आणि आता थोडंसं वाटतं का बस स्टॉप काहीतरी चांगलं आहे. अरे अंकल क्या कर रहे हो, अंकल क्या कर रहे हो, देखो. फवारा मारते फवारा. सर्व बसेस बघून तर असं वाटतं इकडे भगवा कलर खूप फेमस आहे. अरे क्या इधर दूर तुम लोग आए अच्छे से. आता इकडून जायचं आहे आम्हाला गडोलियापर्यंत. इकडून इलेक्ट्रिक रिक्षा असते त्याच्यामध्ये बसून जायचं आहे. म्हणजे पकडा एक 20 मिनटावरती आहे. तिकडून मग आम्ही जाणार रूम बघायला. रूम वगैरे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होऊन लगेच गंगा आरतीसाठी लगेच निघणार किंवा आम्हाला गंगा आरती भेटणार आहे. नंतर मग दर्शन वगैरे घेऊन त्यांना स्वतःला भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपली सवारी ऑटो रिक्षाची. चला गाई जेव्हा मी रिक्षाची सवारी घेतोय. मला वाटलं असेल का आम्ही दोघं पुढे का बसतात आणि आम्ही मागे का बसतात. प्रॉब्लेम हा आहे का आमचं लगेज बघा कसं आहे. एवढं फक्त लगेजच आहे. दोघंजण बसतात. हे लगेच तिकीटचा बघ. क्या बोलता है, ले लेते आप रूम. हाँ भाई मेरा तो अंदर है. गाईच आम्ही अजून थोडं 1 किलोमीटर लांब आहेत. इकडे भरपूर चेकिंग आहे. भरपूर म्हणजे भरपूर. हां मग चल घेऊ. चल कुठे जा बोल तू फक्त. तर गाईच आता आम्ही पोचल्यात आतमध्ये आल्यात. रूम शोधतोय. भीड तर भरपूर आहे. म्हणजे गर्दी एवढी आहे ना. कारण आता संध्याकाळी 7:30ची गंगा आरती आहे. आणि आमच्या हालत खूप खराब झाले. कारण आम्ही 1.5-2 किलोमीटर चालत आलो इथे बाहेरून. तुम्ही विचार करा किती थकले असणार. त्याच्यामध्ये बघा हे असं आमचं लगेज. पण इकडचं क्लायमेट थोडंसं खूप छान आहे. म्हणजे वाईब खूप चांगलं येते इथे आल्यावरती. बघा भरपूर गर्दी आहे असं वाटतं. लवकर रूम घेऊन लवकर निघायला लागेल. ना तर मग काहीच नाही भेटणार गंगा आरती वगैरे. चलो लाईफमध्ये एवढं रेडी कोण लवकर होत नाही. पण आम्ही 5-5 मिनटामध्ये रेडी झाले आहेत. कारण आम्हाला आरती बघायची. आरती चालू झाले आणि आम्ही फटाफट रेडी झालो आहे. जास्त काय केलं नाही. हातपाय धुतले, कपडे घातले आणि लगेच आलो. आणि ऑलरेडी आरती चालू झाले. तर बघूया आरती कशी असते तिकडची. मी तर बघितले 1 वेळा तर येऊन गेलो मी. सो चला
सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, गो हत्या बंद हो, गो हत्या बंद हो, गो माता की जय हो, गो माता की जय हो, बोलो श्री गंगा मैया की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। शरणागत रक्षा करो, भक्त रहे निःशंक, मैं आयु तेरी शरण मातुली आणि आमच्या एवढं नशिबात आहे ना कधी तर काही जे आहे घाट दशवामेध घाट, तर हा घाट आहे आणि गंगा आहे. आता आम्ही विचार केला का बोटनी थोडंसं फिरून येऊ, त्याच्यामुळे बघा हे बोटची सवारी करणार आहेत. सो आता थोडीशी बोटची सवारी करतो आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं इकडे फिरू वगैरे, काहीतरी सामान वगैरे घ्यायचं असेल, कोणाला प्रसाद विसाद तर घेऊ. आणि उद्या सकाळी आम्ही येऊ इकडे अंघोळ करायला, कारण त्या साईडला अंघोळ करायचं आहे, कारण हा घाट आहे आणि त्या साईडला अंघोळ करायचं आहे. कारण असं बोलतात की या साईडला अंघोळ करणं एवढं हे नाही आहे, पण त्या साईडला अंघोळ करायची कधी पण, आणि रात्री कोण अंघोळ करायचे ना असं सांगतात मोठे लोक. तर तेच आम्ही विचार केला की सकाळी येऊ, मस्त 5 वाजता येऊ, आम्ही बोटने वगैरे जाऊ, त्या साईडला अंघोळ वगैरे करू, नंतर विश्वनाथ मंदिरचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास चालू होईल. सो चला आता थोडं तुम्हाला बोटचे सीन दाखवतो कशा आहेत ते. चलो बाय बाय. आता घाट वगैरे आम्ही फिरतो, भरपूर मजा येत आहे. इकडचे सीन तुम्हाला मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, फक्त व्हिडिओमध्येच बघा की इकडचे जे व्ह्यू आहेत ना खूप भारी वाटतात. आणि या टायमाला फिरणं इकडे खूप चांगलं आहे, आता सकाळी वगैरे फिरून एवढं काय वाटणार नाही, कारण रात्रीचे जे घाट बघण्यात मजा आहे ना सकाळी बघण्यात नाही. आता थोडंसं फिरून घेतो चला. तर गाईस हा आहे कटोरी चाट आहे बघा. आणि इकडचे जे ऑथेंटिक फूड आहे ना ते खायचा विचार केला. आपल्या एरियात कसं एक मॅटर होतं तसं इकडे मॅटर झालं आहे. तर गाईस हा आहे मणिकर्णिका घाट. ते जवळपास जेवढे पण गाव आहेत ते येऊन चालवतात. पहिलं थोडंसं वेगळं होतं, कारण जलायचं आणि पाण्यात ढकलून द्यायचं, पण आता तसं नाही. त्या जागेवरती त्यांना जलवतात आणि जो काय राग असतो ते त्यांच्या घरच्यांना वगैरे देतात असं. पण आता त्या लोकांनी बऱ्यापैकी म्हणजे भरपूर काही सुधारणा केली. आता इकडे कालुकामध्ये दिसणार नाही, कारण बघा प्लीज इथे आल्यावर समजते का आपल्या माणसाचं आयुष्य शून्य आहे. शून्य म्हणजे खूपच शून्य आहे, म्हणजे आता दिसत पण नाही एवढा कालोख आहे ते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की किती पण अहंकार म्हणजे स्वतःमध्ये आपण ॲटिट्यूड आणतो, भांडणं करतो, खूप काय आहे.
त्या पण करतो. पण इथे एक जागेवरती आलो ना तेव्हा समजून जाते का आपली काय किंमत आहे मेल्यावरती. आता जे आम्ही लाईव्ह दृश्य बघितलं ना तर तुम्हाला मी एक्सप्लेन करून पण सांगू शकत नाही का कसं होतं. म्हणजे ते मी 9 वर्ष अगोदर पण बघितलेलं आणि आत्ता पण बघितलं. भरपूर आहे इथे. जो कोणी येईल ना ते त्यालाच माहिती पडेल की काय आहे ते. सो चला आता मार्केट थोडंसं फिरतो आणि मग आपल्या रूमवर जाऊन अंघोळ वगैरे करतो. चलो. फायनली गाईज पोचलेलं आहे. विश्व काशीनाथ मंदिर आहे बघा समोरच आहे माझ्या. ते बोलतात ना आलाय बोलावं तर आलोच. सो चला फोटो वगैरे काढून येतो थोडेसे. 1260 आप पसंद करिए, पूरा ओपन करके दिखाएंगे. हाँ देखा था भाई कार है, बताया पसंद करिए, पूरा ओपन करके दिखा देंगे. इसमें दिखाओ ना, इसमें डिझाईन दिखाओ. इसमें रेमन दिखाओ, रेमन दिखाओ. हाँ देखिए रेमन और रेमन देखिए. गाईज आता आलो आहे बायकोसाठी साडी घ्यायला. तर कुठे गेल्यावरती थोडंसं बायकोसाठी पण घ्यायला लागेल ना. आता ती सांगेन एवढं फिरून वगैरे माझ्यासाठी काय आणलं. बाबूसाठी पण बघतो काहीतरी भेटलं तर घेईल. बघूया आता मार्केट फिरायला स्टार्ट झाले तर बघू. देखिए भाई 1390 वाले. तो क्या डिजाइन अलग अलग भाई, कलर सब अलग डिजाइन है. देखिए अलग आपने डिजाइन देखा ही नहीं अलग है, कि अलग ऐसे वो दिखा जाल दिखा नहीं नहीं, अलग है अलग है अलग है. सब अलग है. उसको देखते ना ऐसा क्या बोलते हैं. ये अच्छा. ये क्या है भाई? अरे वो कैमरा. ओ एक मिनट आप फेमस हो जाओगे. रुको रुको एक मिनट. नहीं बेटा रेडीमेड नहीं बा. सिलाई में दबा बाबू. सिलाई अच्छा काय तिकडे साडी बघायला आलं पण आम्ही महाराष्ट्र आहेत ना. हॅलो जो आपने कलर देखा उसमें. हा चाचा आहे ना, चाचा यो इकडे आतमध्ये गेला तो बघा. त्यांचा तकिया कलम काय माझे. हॅलो तकिया कलम आहे. हॅलो प्रत्येक गोष्टीवरती हॅलो बोलतात. आपण कॉल केल्यावरती हॅलो बोलतो. तू काय हॅलो बच्चा का कह रहे वो कितना हेल्दी हो देखा तू. तर गाईज मी बायकोसाठी ही साडी पसंत केली. म्हणजे मला जाम आवडली म्हणून घेतो एक काहीतरी बायकोसाठी. आता ती बोलली काय मला घेतलंच नाही. आता काका बघू काय सांगतात ते. नमस्कार गाईज, आता आम्ही आलो थंडाई प्यायला आणि थंडाईमध्ये बघा काय मागवले. केसरमध्ये भांग टाकून. आता ह्याच्यामध्ये आम्हाला समजेल का आम्ही किती लेवलपर्यंत आहोत आणि किती लेवलपर्यंत नाव आहेत. सो पिऊन तुम्हाला सांगतो कसं काय आहे ते. आणि मग व्हिडिओ काढल्यावरती तुम्ही सांगा मला. हॅलो आम्हाला हॅलो हॅलो आता प्रत्येक शब्दावरती आपण असणार आहे बिल्डर. उसने जाना के तारीफ मुमकिन नहीं, उसने जाना के तारीफ मुमकिन नहीं. आफरी 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 तू भी देखे अगर तो कहे हम नशी. आफरी तर काय आता आलो आहे लस्सी प्यायला आणि भांग पिऊन आम्ही लस्सी प्यायची मजा घेतो आज इकडे. तर दाखवतो तुम्हाला. लस्सी शुद्ध देसी घी लस्सी. गाईज खरं सांगू तर आम्ही भांग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं आहे का मला तर स्वतःला जाणवते पण ते नाही कंट्रोल होत. आणि अंकित हा बघा हा झालेला आहे म्हणजे भांग थोडंसं जास्तच झाला आहे. आणि
सर्व वेगवेगळे जागी दिसतात. कोण कुठे माहिती नाही. खरं तर मी ना हसत तुम्हाला कसं सांगू, जाऊ दे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.